नमस्कार. आया सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीकडून तुमचे आज स्वागत आहे. आपण आजच्या करंट अफेअरच्या न्यूज बघणार आहोत. तर 11 जुलैच्या महत्त्वाच्या ज्या न्यूज आहेत त्यापैकी आपण आज 5 न्यूज बघणार आहोत. त्यात पहिली म्हणजे बिहार इलेक्शनशी रिलेटेड आहे. नंतर प्रिलिम्सशी रिलेटेड फॅक्ट आहे, जिथे मुंबईमधला कर्नाल पूल ज्याला आता संदूर पूल नाव देण्यात आलं आहे. त्यानंतरची न्यूज ही एकलव्य शाळांबद्दल आहे. चौथी न्यूज ही आहे जी तेलंगणामध्ये बॅकवर्ड क्लासेसला रिझर्वेशन मिळालं आहे लोकल बॉडी इलेक्शन्समध्ये, त्याबद्दल आहे. आणि शेवटची न्यूज जी आपण बघणार आहोत ती महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सर्व्हिस सिक्युरिटी बिलबद्दल आहे. तर जी सगळ्यात पहिली न्यूज आहे ती आहे बिहारबद्दल. बिहारमध्ये नोव्हेंबरमध्ये ज्या विधानसभा निवडणूक होणार आहेत त्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार यादीची विशेष सखोल फेरतपासणी म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR ही एक मोहीम सुरू केली आहे. याच्यामध्ये जे मतदार आहेत, बिहारचे जे मतदार आहेत त्यांना नागरिक असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. पण ह्यासाठी एक गोष्ट अशी आहे की आधार कार्ड हा तुमचा बिहारचे नागरिकत्व असल्याचा जो पुरावा आहे तो ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे बरेचसे संभ्रम निर्माण झाले आहे. तर म्हणून ही गोष्ट न्यूजमध्ये होती. आपण त्याचं थोडेसे पॉलिटी रिलेटेड डिटेल्स बघणार आहोत. तर हे इलेक्शन कमिशन जे आहे आणि जे इलेक्शन्स घेतले जातात त्यासाठी संविधानिक तरतुदी कुठल्या आहेत. तर पहिले तुम्ही बघाल की आर्टिकल किंवा अनुच्छेद 326 आणि आर्टिकल 324. जो आर्टिकल 324मध्ये सांगितलेलं आहे की निवडणूक आयोग जे आहे त्याची स्वायत्ता आणि त्याची जबाबदारी याबद्दल डिटेल माहिती आहे. आणि अनुच्छेद 326मध्ये हे मेन्शन केलेलं आहे की प्रौढ मताधिकाराची हमी म्हणजे ज्याला आपण युनिव्हर्सल अडल्ट सफ्रेज म्हणतो. आणि याच्यानुसार प्रत्येक 18 वर्षावरील नागरिक त्याला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. यामध्ये कुणाचाही जात, धर्म किंवा लिंग किंवा इव्हन तुमची आर्थिक परिस्थिती यावर भेदभाव होऊ शकत नाही. त्यालाच आपण म्हणतो की प्रौढ मताधिकार. तर ह्याची हमी देण्यात आली आहे अनुच्छेद 326मध्ये. त्याच्यानंतर 61वी घटना दुरुस्ती झाली होती 1988मध्ये, ज्याच्यानुसार पहिले 18 हे जेव्हा मतदानाचं एज होतं ते वाढवून 21 करण्यात आलं होतं. 1950चा लोकप्रतिनिधी कायदा आहे, ज्याला आपण रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट RPA ॲक्टही म्हणतो. ह्या ॲक्टमध्ये सगळ्या अशा तरतुदी करण्यात आल्या आहे ज्याच्यामध्ये मतदार यादी तयार करणे, निवडणूक प्रक्रिया कशी असली पाहिजे या सगळ्याची माहिती देण्यात आली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने प्रौढ मताधिकार ही पद्धती स्वीकारली. त्यावेळी आपल्याकडे खरं तर जी पॉप्युलेशन होती, मेजॉरिटी आपली पॉप्युलेशन ही इलिटरेट होती. तसं असतानाही भारताने हा जो इनिशिएटिव्ह घेतला होता की आपण युनिव्हर्सल अडल्ट सफ्रेज देऊ, हा एक खूप मोठा इनिशिएटिव्ह कन्सिडर केला जातो. जगामधल्या सगळ्यात मोठा पॉप्युलेशननी असलेला जो देश आहे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही डेमोक्रेसी जी आहे ती एस्टॅब्लिश करण्यासाठी युनिव्हर्सल अडल्ट सफ्रेज यूज करताय, जेव्हा 80% तुमची पॉप्युलेशन ही इलिटरेट आहे, तर तुम्ही हे कसं करणार आहात. हा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्याकडे खूप पूर्ण जगाचं लक्ष वेधलेलं होतं जेव्हा 1950मध्ये आपण ते पहिल्यांदा इम्प्लिमेंट केलं. पण आज आपण बघतच आहोत की ती जे डिसिजन आहे तो बरोबरच होता आणि आजही आपण त्याचा फायदा बघतो युनिव्हर्सल अडल्ट सफ्रेजचा. तर 1951 आणि 52च्या निवडणुकीमध्ये साधारण 17 कोटी मतदार होते आणि हे जसं मी आधी सांगितलं बहुतेक करोड हे लोक निरक्षर होते. आता प्रश्न हा आहे की हा जो मतदान म्हणतो, मतदानाचा जो अधिकार आहे तो तुमचा फंडामेंटल राईट आहे का, तो तुमचा मूलभूत अधिकार आहे का. तर कायदेशीररित्या हा तो मूलभूत अधिकार नाही आहे, पण हा तुमचा संवैधानिक अधिकार आहे. तर संवैधानिक अधिकार आहे म्हणजे काय की अनुच्छेद 326मध्ये हा मेन्शन करण्यात आलेला आहे, पण हा फंडामेंटल राईट नाही आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने 2002मध्ये
हे सांगितलं होतं की मतदान करण्याचा अधिकार हा तुमचा कायदेशीर हक्क आहे आणि तो कायद्याने नियंत्रित करता येऊ शकतो. म्हणजे काय की हा फंडामेंटल राईट नाही आहे, हा एक लीगल राईट आहे आणि हा संवैधानिक अधिकार आहे. जेव्हा आपण म्हणतो हा कायद्याने नियंत्रित करता येऊ शकतो, तर ह्याचा अर्थ होतो की ह्याच्यासाठी काही रूल्स असू शकतात, याच्यासाठी काही स्पेसिफिक अटी मेन्शन केल्या जाऊ शकतात. काय अटी असतात? जसं की वयाचं बंधन असू शकतं. आपण बघितलं की 18 वर्षावरील नागरिक जे आहेत ते मतदान करू शकतात. त्याच्यानंतर तुमच्याकडे स्पेसिफिक तुमची ओळख पटवून देण्यासाठी तुमच्याकडे ती कागदपत्र हवी, म्हणजे रेशन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड हवं. सो या प्रकारे हा कायद्याने नियंत्रित केला जाऊ शकतो. सो परत एकदा मेन्शन करते की जो मतदान करण्याचा अधिकार आहे तो फंडामेंटल राईट नाही आहे, तो लीगल राईट आहे आणि तो संवैधानिक राईट आहे, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, पण तो फंडामेंटल राईट नाही आहे. आता ही जी मतदार यादी आपण म्हणतो, आता जे बिहारमध्ये होत आहे ते जे विशेष मोहीम राबवली गेली आहे, ज्यामुळे मतदार यादीचा फेरआढावा घेतला जातो आहे. तर हे सगळं का केलं जात आहे? तर हे केलं जात आहे की मतदार यादीची अचूकता वाढवली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये जर कोणाचे बोगस नाव असतील किंवा काही जणांची नावं कशी आपल्या गावाकडेही असतात आणि ज्या ठिकाणी ते नोकरीला असतात त्या ठिकाणीही त्यांची मतदार यादीत नावं असतात, तर हे डुप्लिकेशन नाही व्हायला पाहिजे. या सगळ्या कारणांसाठी म्हणून त्यांनी हा फेरआढावा मोहीम सुरू केली होती. मग आता ही जी मतदार यादी आपण म्हणतो ती अचूक का असायला हवी, त्याचा महत्त्व काय आहे? तर जे आपण म्हणतो निष्पक्ष निवडणुका जर तुम्हाला हव्या असतील, हे बोगस मतदार यादीत काही ठिकाणी नावं असतात. काही लोक जे आहेत जे दुसऱ्या देशात स्थायिक झाले आहेत, जर काही मृत व्यक्ती असतील तर ह्या लोकांची नावं काढून टाकणं गरजेचं असतं. सो हे बोगस मतदान जे असतात त्यांची नावं काढणं हे इम्पॉर्टंट असतं. त्याच्याने निष्पक्ष निवडणुका होऊ शकतात. सर्वसमावेशकता म्हणजे जे पण पात्र मतदार आहेत त्यांचा हक्क सुरक्षित ठेवणं हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर लोकशाहीची पवित्रता म्हणजे ह्या सगळ्यांच्या ज्या मतदार यादीमध्ये जर काही चुका असतील तर त्याच्या निवडणुकाच्या निकालांवरही परिणाम होऊ शकतो. आता जसं आपण आधी म्हणत होतो की बिहारमध्ये जी मोहीम चालू आहे ती विशेष सखोल फेरतपासणी म्हणजे ज्याला आपण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असं म्हणतो, ती ह्याच चुका किंवा ह्याच नोंदी ज्या आहेत त्या टाळण्यासाठी, जे डबल नोंदी असतील तर त्या टाळण्यासाठी म्हणून केली जात आहे. पण ह्याचा एक इश्यू काय आहे, तर ह्या इश्यूमुळे जेव्हा इलेक्शन कमिशननी असं म्हटलेलं आहे की स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी तुम्हाला हे सुद्धा पटवून देणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे की तुम्ही बिहारचे रहिवासी आहात. तुम्ही बिहारचे रहिवासी असल्याचे जे दाखले आहेत त्यामध्ये आधार कार्ड ॲक्सेप्ट केलं जाणार नाही. जर हे असे नियम असतील तर ह्या नियमांमुळे 80 दशलक्ष मतदार ह्यांना अफेक्ट होणार आहे. तर मग त्यांची पुनर्नोंदणी वगैरे करण्याची गरज आहे. सो अशा इश्यूजमुळे सध्या इलेक्शन कमिशन ह्या न्यूजमध्ये होता. आता आपण जर सध्याची करंट बिहार इलेक्शन रिलेटेड न्यूज आपण बघत आहोत, तर त्यामध्ये जे इलेक्शन कमिशननी अटी लिहिलेल्या आहेत त्या ह्याच आहेत की तुम्ही बिहारचे रहिवासी असल्याची सुद्धा तुम्हाला पुरावे देण्याची गरज आहे. आता आपण एक पात्रता म्हणून बघूयात की कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे एखादा नागरिक त्याचा जो हक्क आहे निवडणुकामध्ये वोट करण्याचा जो हक्क आहे तो गमावू शकतो. तर अपात्रता कशामुळे येऊ शकते? सपोज काही लोक आहेत जे परदेशी कायमचे स्थायिक झालेले आहेत, इंडियन सिटिझनशिप ज्यांनी सोडून दिलेली आहेत, काही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्ती जर असतील, कायदेशीररित्या लीगली जर असे मेन्शन केलेले असतील की दे आर नॉट फिट टू वोट, कायदेशीररित्या असं म्हणण्यात आलेलं आहे की अशा काही व्यक्ती ज्या मानसिकदृष्ट्या सबल नाही आहेत किंवा काही गुन्हेगार आहेत, जे काही खूप ग्रीवान्सेस खूप हिनियस क्राईम्स असतील, त्यामध्ये जर काही गुन्हेगार म्हणून असतील तर त्यांनाही हा अधिकार दिला जात नाही. आता पुढची ही दुसरी न्यूज आहे, ही न्यूज आहे मुंबईमधील. तर मुंबईमध्ये दीर्घ प्रतीक्षा असलेला मशीद बंदर येथील सिंदूर पूल जो आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे.
तर हा जो सिंदूर पूल आहे त्याचं पूर्वीचं नाव होतं कर्नाल पूल. सो प्रिलिम्सच्या दृष्टीने हा फॅक्ट इम्पॉर्टंट आहे की आधीचा जो कर्नाल पूल होता त्याला त्यांनी आता नवीन नाव दिलेलं आहे, तो आहे सिंदूर पूल. तर सिंदूर हे जे आत्ता पाकिस्तानी दहशतवादी तळांवर जो हल्ला केला गेला होता त्या संदर्भात जो आपण ऑपरेशन सिंदूर केला होता त्यांच्या आठवणीत आणि त्याच्या सन्मानार्थ या ब्रिजला सिंदूर पूल असे नाव देण्यात आले आहे. आता ह्याची थोडीशी हिस्ट्री बघायला लागेल की हे कर्नाल नाव आधी का होतं. तर हे जे कर्नाल होतं हा कर्नाल नावाचा खरं तर एक ब्रिटिश गव्हर्नर होता आणि त्याचा कार्यकाळ साधारण 1840च्या आसपास होता. सो त्याच्या नावावरून याला कर्नाल पूल असं नाव दिलं गेलं होतं. आता हा जो ब्रिटिश गव्हर्नर आहे ना, सो त्याची ख्याती अशी होती की तो भारतीयांवर अत्याचार करणारा होता आणि त्यांच्याविषयी जे प्रबोधनकार आणि हिस्टोरियन्स ठाकरे आहेत यांनी त्यांच्या एका पुस्तकात साताऱ्याचा इतिहास जे त्यांनी लिहिला आहे त्यांच्या पुस्तकात हा कर्नालचा मेन्शन आढळतो की त्यांनी जे साताऱ्याचे छत्रपती तेव्हाचे प्रतापसिंग यांच्या विरोधात बंड आणि खुनाचे आरोप केले होते आणि त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला होता. सो अशी ही जी स्टोरी आहे ही मेन्शन केलेली आहे ठाकरे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये. आपण पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे ही एकलव्य शाळांबद्दल. सो एकलव्य शाळा ज्या आहेत त्या स्पेसिफिकली आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असतात. तर या विद्यार्थ्यांसाठी तलाश नावाचा एक नवीन इनिशिएटिव्ह घेण्यात आला आहे. तर हा तलाश काय आहे तर या नावाचा करिअर समुपदेशन कार्यक्रम इथून पुढे घेतला जाईल. आता हे एकलव्य स्कूल काय आहे तर आपण हे बघूयात की केंद्र सरकार आणि युनिसेफ यांनी ह्या एकलव्य शाळेमध्ये जे आदिवासी विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हा करिअर समुपदेशनाचा कार्यक्रम चालू केला आहे. सो इम्पॉर्टंट इथे फॅक्ट ही आहे की याच्यामध्ये भारत सरकारसोबत युनिसेफचा सुद्धा कार्यभाग आहे. आता एकलव्य योजना म्हणजे काय किंवा या ज्या एकलव्य शाळा आहेत त्या काय आहेत तर या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू केल्या आहेत की त्यांना शिक्षणाच्या आणि करिअरच्या सुविधा आणि संधी उपलब्ध करून देणे. हे 1997 पासून सुरू झालेला एक इनिशिएटिव्ह आहे आणि ह्याच्यामध्ये शेड्यूल्ड ट्राईब किंवा अनुसूचित जमाती जी आपण म्हणतो जे दुर्गम भागात आहेत तिथे या लोकांसाठी हॉस्टेल्स आणि शाळांची सुविधा करणं आणि तिथे त्यांना शिक्षणाच्या सुविधा पुरवणं हा यामागचा हेतू होता. याची वैशिष्ट्य हे आहेत की 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ह्या शाळा असतात. या शाळांची साधारण जी पटसंख्या असते ती 480 म्हणजे साधारण 500च्या आसपास इथे एका शाळेत मुलं असतात. आणि इन जनरल आपल्याला आता जरी एकलव्य शाळा माहीत नसतील पण बऱ्यापैकी आपल्याला नवोदय विद्यालय हे तर आपण ऐकून असाल. तर हे नवोदय विद्यालय जे आहे आणि केंद्रीय विद्यालय आहे ह्या जशा शाळा आहेत तशाच धाटणीच्या आणि त्या प्रकारच्या शाळा बनवण्यासाठी ह्या एकलव्य शाळेचा आणि या मोहीमची सुरुवात झाली होती. आपण पुढची न्यूज बघणार आहोत ती आहे तेलंगणाबद्दल. सो तेलंगणा या स्टेटनी 42% रिझर्वेशन दिलेलं आहे बॅकवर्ड क्लासेसला इन लोकल बॉडी इलेक्शन. ठीक आहे. तर तेलंगणा मंत्रिमंडळाचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जे इतर मागासवर्गीय आहेत म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास आहेत त्यांना 42% आरक्षण देण्यात आले आहे. आता हे कुठे इम्प्लिमेंट होणार आहे तर हे आरक्षण ग्रामपंचायत, मंडल परिषद आणि जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये लागू होईल. हा निर्णय जो घेतला गेला होता तो उच्च न्यायालयाने साधारण जून 2025मध्ये जो आदेश दिला होता त्याला अनुसरून घेण्यात आला होता. आणि त्यासाठी जे जातीय सर्वेक्षण घेण्यात आलं होतं त्याचा उपयोग करण्यात आला होता. म्हणजे जो कास्ट सर्वेवरून जो डेटा निघाला होता त्याचा उपयोग करून हा जो 42% आहे हा जो आकडा आहे तो त्यांनी घेतला होता. म्हणजे हे जे जातीय सर्वेक्षण आहे किंवा कास्ट सर्वे आहे त्याच्यामध्ये असं लक्षात आलं होतं की तेलंगणामध्ये साधारण 56% लोकसंख्या ही इतर मागासवर्गीय कॅटेगरीमधली आहे. तर मग जर 56% लोकसंख्या इतर मागासवर्गीय असेल तर आपल्याला जे लोकल बॉडीजमध्ये त्यांचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते वाढवायला हवं. तर साधारण तुम्ही बाकी स्टेट जर बघितले आणि इवन महाराष्ट्र जरी बघितला तरी आपल्याकडे अदर बॅकवर्डला 27% रिझर्वेशन आहे.
OBC दॅट इज अदर बॅकवर्ड क्लासला जे आपले लोकल बॉडीज आहे तिथे 27% रिझर्वेशन आहे. आणि महाराष्ट्रासारखंच गुजरातमध्येही 27% आणि बाकी बऱ्याचशा स्टेट्समध्ये सुद्धा 27%च आहे. पण तेलंगणाने जेव्हा त्यांचा कास्ट सर्वे केला होता त्यामध्ये असं लक्षात आलं की जर तुमची अदर बॅकवर्ड कास्टची लोकसंख्या जर 56 आहे तर त्यांना रिझर्वेशनही वाढवून देण्यात येण्याची गरज आहे. म्हणूनच त्यांनी 42% आरक्षण एवढे मंजूर केलेले आहेत. आणि त्यासाठी तेलंगणाचा जो पंचायत राज कायदा होता 2018मध्ये त्याच्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. आपण पुढची न्यूज बघूया. ती आहे महाराष्ट्र रिलेटेड. तर महाराष्ट्रामध्ये स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल पास करण्यात आलेलं आहे. तर हे महाराष्ट्र विधानसभेचे विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक याविषयी काय आहे ते आपण बघूयात. तर हे जे जनसुरक्षा विधेयक आहे ते विधानसभेत मंजूर झाले आहे. आता हे जनसुरक्षा हे म्हणजे काय, जनसुरक्षा विधेयक म्हणजे एक्झॅक्टली काय आहे तर ते आपण इकडे बघूयात. या विधेयकाचा उद्देश असा आहे की राज्यभरातील अतिवामपंथी विचारसरणीचे आणि बेकायदेशीर ज्या क्रिया असतात तशा क्रिया करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांना आळा घालणे. म्हणजे जे एक्स्ट्रीम लेफ्ट, इथे बघू शकता तुम्ही की रॅडिकल लेफ्ट आयडिओलॉजी म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट जी आयडिओलॉजी असते, एक्स्ट्रीमिस्ट लेफ्ट आयडिओलॉजी याला आळा घालण्यासाठी म्हणून हा धोरण जे आहे ते पास करण्यात आलं होतं. तर यात काय आहे की तरुणांनी माओवादी विचारसरणीकडे आकर्षित करणाऱ्या ज्या संघटना आहेत आणि त्यामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. खरं तर हे शहरी नक्षलवाद जो आहे तो हाताळण्यासाठी हे तयार करण्यात आले होते. परंतु या विधेयकामध्ये शहरी नक्षल हा शब्द मात्र वगळण्यात आला होता. आपण त्याचे अजून थोडे डिटेल्स बघूयात की हा जे विधेयक आहे त्याच्याने सरकारला काय नवीन अधिकार मिळालेले आहेत. तर अधिकार म्हणजे ह्या संघटना जर कुठलेही अशा बेकायदेशीर कामं करत असेल तर त्या संघटनाच बेकायदेशीर आहे असं घोषित करण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला आहे. त्यानंतर जर अशा संस्था आणि तिथे काम करणारे लोक हे राष्ट्रविरोधी काही काम करत असतील तर त्यांना या आरोपाखाली अटक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच त्यांची मालमत्ता आणि जे निधी आहेत अशा संघटनांची मालमत्ता आणि निधीसुद्धा जप्त केला जाऊ शकतो. आणि यात प्रतिबंधात्मक अटकेच्या तरतुदीसुद्धा आहेत. आता हा जो प्रक्रियेमध्ये बदल आहे तो एक्झॅक्टली काय आहे तर त्याच्यामध्ये हे आहे की काही ठिकाणी तुम्ही न्यायालय पुनरावलोकनासाठी जाऊ शकत नाही. म्हणजे हे काय करत आहेत तर ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे इट डिसअलाउज ज्युडिशियल रिव्ह्यू इन सम केसेस. म्हणजे काही केसेसमध्ये ज्युडिशियल रिव्ह्यूला तुम्ही नाही जाऊ शकत. तर त्यांनी कायदा तेवढा जास्त स्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही न्यायिक प्रक्रियांच्या जागी प्रशासकीय प्रक्रिया टाकण्यात आल्या आहे. म्हणजे काय करण्यात आलं आहे की जी ज्युडिशियल प्रोसेस आहे त्या ज्युडिशियल प्रोसेसच्या ऐवजी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस जी आहे दॅट विल ओव्हररूल. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस वरचढ ठरेल अशा ठिकाणी. आणि ॲडवायझरी बोर्ड सिस्टम फॉर रिव्ह्यूइंग द डिसिजन, एक ॲडवायझरी बोर्ड बनवला जाईल जो यांचे डिसिजन्स रिव्ह्यू करतील. आता आपण म्हणाला की ह्यामध्ये खूप जास्त व्यापक अधिकार मिळाले आहेत. पण याने इश्यू काय होतं तर इश्यू हा येतो याने ॲक्च्युली काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्या काय आहेत तर आर्टिकल 14 अनुच्छेद 14 जो आहे तो समानतेचा अधिकार देतो. आणि इवन आर्टिकल 19 आणि 21 याचे सुद्धा उल्लंघन होऊ शकते कारण खूपच व्यापक अधिकार देण्यात आले आहेत. आणि तसेच अभिव्यक्ती आणि संघटनेचे स्वातंत्र्य जे आर्टिकल 19 मध्ये सांगितले जाते किंवा आर्टिकल 19नुसार दिले जाते. व्यापक व्याख्येमुळे काय होणार आहे की अशा संघटना त्यांचे स्वातंत्र्य आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ज्याला आपण अभिव्यक्ती म्हणतो त्या सगळ्यांवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच आर्टिकल 21मध्ये आर्टिकल 21 जे जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार देतो त्या आणि ह्यानुसार
योग्य प्रक्रियेशिवाय व्यक्तीवर पाळत ठेवणे, त्यांना अटक करणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे राज्याला अमर्याद अधिकार देऊन हे विधेयक सार्वजनिक सुरक्षेच्या नावाखाली राज्याच्या दमनाचा मार्ग मोकळा करते. म्हणजे याच्यामध्ये असं म्हणणं आहे की हा जो पब्लिक, त्याला तुम्ही नाव दिलं पब्लिक सिक्युरिटी, बट इट्स अंडर द डिस्गाईज ऑफ पब्लिक सिक्युरिटी, की तुम्ही जास्तीत जास्त पॉवर सरकारच्या हातामध्ये दिलेली आहे. आता सेपरेशन ऑफ पॉवरचा सुद्धा इथे येऊ शकतो. म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवरचा इश्यू काय येऊ शकतो, तर खरं तर हे ज्युडिशरीचं काम आहे. ज्युडिशरी बघेल की खरंच असे व्यक्ती आणि अशा संघटना हे काम करत आहात का, सरकारच्या विरोधी काही कारवाया करत आहेत का, त्यांच्या निधी आणि त्यांची जी कामं आहेत ती थांबवण्याचे जे अधिकार आहेत आणि त्यांचे अटकेचे जे अधिकार आहेत ते अल्टिमेटली ज्युडिशरी ठरवते. पण इथे या विधेयकानुसार त्यांनी ज्युडिशरीपेक्षा जे एक्झिक्युटिव्ह आहेत त्या एक्झिक्युटिव्हला जास्त पॉवर दिलेली आहे. त्याच्यामुळे सेपरेशन ऑफ पॉवरचा इश्यू इथे येतो आणि याचमुळे त्याचा जो गैरवापर आहे तो होण्याची दाट शक्यता आहे. तर आपण आजच्या ज्या पण महत्त्वाच्या न्यूज होत्या त्या सगळ्या कवर केलेल्या आहेत. आपण उद्या परत भेटूयात उद्याच्या इम्पॉर्टंट न्यूज सकट. थँक्यू सो मच. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.